श्रीमच्चक्रधरांद्रिपंकजरता सव्येत कला स्वादिता प्रेमामोद सुसार नित्य निरता स्वानंद अल्लादिता चिद्ब्रह्म्यादिपलो पुष्पजनिता नंदादिसारोजिता सद्धर्मोक्तिसुरंजिता मधुकरा श्रीनागदेवा नमो सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी की जय। आज श्रावण मासानिमित्त आज दुसरा दिवस आणि या श्रावण मासानिमित्त आपण लावलेलं सूत्रपाठातील दृष्टांत आणि त्या दृष्टांताचा अन्वय आणि अर्थ आपण दृष्टांत वाचून टाकतो, पण काही काही दृष्टांताचे अर्थ समजतच नाही। दृष्टांत म्हणजे कथा आणि त्या कथेवर आधारलेला एक सिद्धांत स्वामी चक्रांचा, त्या माध्यमातून आपण लावलेलं हे दृष्टांत अन्वय अर्थ आपले काल कुकडीपर्यंत दृष्टांत झाले होते, म्हणजे 4 दृष्टांत आपले झालेले होते। आज आपण 5वा दृष्टांत सुरुवात करणार आहे। 5वा दृष्टांत आहे मासोळीचा। प्रत्येक कथा अशी थोडक्यात सांगितलेली आहे आणि एक संसारातली उदाहरणं देऊन आपल्याला स्पष्ट केलेली आहे। मासोळी प्रत्येकाने पाहिलेली आहे। या मासोळीच्या दृष्टांताचा लापणिक आपल्याला वाचायचा आहे। पहिले दृष्टीद्वारे देणे आती जैसा मासोळीचा। दृष्टीद्वारे देणे आती मागचा कुकडीचा होता स्पर्शाद्वारे देणे आती, म्हणजे परमेश्वर स्पर्शात वेदाचं वगैरे दातृत्व करतात, स्थितीचं दातृत्व करतात। आता ही मासोळी आणि या मासोळीचा दृष्टांताच्या नुसार सांगतात की दृष्टीद्वारे म्हणजे दृष्टीच्या माध्यमातून परमेश्वर जीवाला स्थिती विद्या प्रेम वगैरे देतात, जैसा मासोळीचा। आता मासोळीचा दृष्टांत कसा आहे, मासोळी कशी आहे, म्हणून ते आपण आता दृष्टांतामधून पहिल्यांदा वाचणार आहे। मासोळी असे ते पाणीअंत वीत वीत जाई, मागवते परतोनी त्या ते दृष्टी पाहे, अमृतकळा असे ते संचरे त्यात ते वाढती, तैसे परमेश्वराच्या दृष्टीपासून एका वेद संचरती, जैसे भक्तास बाईसास निधिवासाच्या सभेशी आणि भारतध्वजाशी। हा दृष्टांत गोसावी मायधवाप्रती भोग नारायणी म्हणजे पैठण या गावाला स्वामी चक्रांनी निरूपण केलेलं आहे। आता मासोळी पाण्यात राहते आणि मासोळी पाण्यामध्ये या कडेपासून त्या कडेला जात राहते, त्या कडेपासून या कडेला येत असते आणि ते मासोळी जेव्हा आपल्या पिलांना जन्म देते तेव्हा पिलांना जन्म दिल्यानंतर स्तनपान नाही करत, जशी कुकडी अंडे देतात आणि पाखावा देते म्हणजे स्पर्श देते आणि ते पिलं होतात। आता इथे पिलं तर झाले, परंतु या पिलाला वाढण्यासाठी जे दूध असावं, अमृतकळा असावी, ती मासोळी कशी देते म्हणून त्याच्यात सांगितलं की ती मासोळी पाण्यात वीत वीत जाय। वीत वीत जाय म्हणजे इकून तिकडं अशा प्रकारची जात राहते। मागवते परतोनी काय करते, जाते पुढं आणि मागं परत फिरून पाहते पाण्यातून आणि त्या पिलांकडं पाहते आणि पिलांची आणि मासोळीची दृष्टी एक होते। दृष्टीनं पाहते नुसती आणि दृष्टीनं पाहिल्यानंतर अमृतकळा असे ते संचरे। पाय
स्तनपान करण्याची गरज नाही, जवळ येण्याची गरज नाही. फक्त मासोळी अशी लांब गेली आणि तिकून आपल्या पिलांना पाहिलं तर त्या डोळ्याच्या माध्यमातून, दृष्टीच्या माध्यमातून अमृतकळा जी होती ती संचरली. म्हणजे त्या पिलांच्या ठिकाणी ते स्नेह संचरलं आणि जेणेकरून त्या पिलांची वाढ व्हायला लागली. प्रत्येक प्राणी आपल्या पिलांचं संगोपन करतं, त्याप्रमाणे ही मासोळीने आपल्या पिलांना दृष्टीच्याद्वारे अमृतकळा ती संचरली आणि त्याच्यात ते वाढले. हा झाला दृष्टांत. हे मासोळीचा झाला दृष्टांत. पण स्वामी चक्रांना दृष्टांत सांगण्याची काय गरज? म्हणून सिद्धांत सांगतात परमेश्वराच्या दृष्टीपासून. जसं मासोळीच्या दृष्टीपासून त्या पिलांना अमृतकळा संचरते, त्याप्रमाणे परमेश्वर उभयदृश्य अवतार त्याच्या दृष्टीपासून एका वेद संचरते. नसुद्धी परमेश्वराची आणि भक्ताची दृष्टीला दृष्टी जर मिळाली तर ज्याचा अधिकार असला त्याला वेद संचरते. उदाहरण दिलं, जैसे भक्तास आपल्याला चरित्र माहीत असेल आणि ऐकलंही आहे खूप वेळा, त्याचा काही वादच नाही. परंतु त्या चरित्रामध्ये माधोबा भक्त, ओरंगल प्रांतातले माधोबा भक्त होते. ते स्वामींवर खांडे काढून आले आणि दृष्टीला दृष्टी मिळाली. खांडे म्हणजे तलवार हातातून गळून पडली आणि स्वामींच्या चरणाजवळ नतमस्तक. म्हणजे दृष्टीला दृष्टी मिळाल्यानंतर इतका मोठा बदल झाला की जो माणूस अशा प्रकारचा हिंसेला प्रवर्तला तो स्वामी चक्रांची सेवा करायला लागला, नतमस्तक झाला, स्वामींच्या चरणावर लीन झाला. म्हणजे अमृतकळा त्या दृष्टीतून, स्वामींच्या दृष्टीतून अमृतकळा तीच त्या माधवा भक्ताच्या दृष्टीत काय झाली? संचरली. दुसरा भक्त आहे बाईसा. आपल्याला माहीतच आहे, पैठणची बाईसा अतिशय अहंकारी बाई, स्वतःला श्रेष्ठ समजणारी बाई, स्वामींना पाय पुसणं देणारी बाई, सर्व लीळा आपल्याला माहीत. पण त्या बाईचं आणि स्वामींचं दृष्टीला दृष्टी मिळाली का? तर ती वर बसायची, आपली पूजा करून घ्यायची. स्वामी खाली बसलेले आहे, पाय पुसणं बसायला टाकलेलं आहे. पण एक दिवस गेला, 2 दिवस गेला, तिसऱ्या दिवशी स्वामींची आणि त्या बाईची दृष्टी एकत्र झाली. हो, एकत्र झाली तर स्वामींच्या दृष्टीतून अमृतकळा तिच्या दृष्टीमध्ये संचरली. म्हणजे प्रेमाची अमृतकळा तिच्या दृष्टीमध्ये संचरणी, धाड करून त्या सिंहासनावरून खाली पडली, स्वामींच्या चरणावर लोळण घेतलं, चुकली बाबा, चुकली बाबा, मला आतापर्यंत काही कळालंच नाही आपण कोण आहे. स्वामींना त्या दिवसापासून तिने आसनावर बसवलं आणि आपण स्वामींची पूजा करायला लागली. अशी जी बाईसा त्या मासोळीप्रमाणे नसुद्धा दृष्टीला दृष्टी झाली तर अमृतकळा संचरली आणि परमेश्वराची भक्ती करायला लागली. निधिवासाच्या सभेस शेवटची सभा आहे, त्यावेळेस स्वामींना लोक आकर्षित होऊन गेले आणि भारद्वाज, खनेपुरी, भाटपुरी इथले भारद्वाज पक्षाला स्वामी चक्रांनी स्थिती दिली. हा दृष्टांत गोसावी मायधवा म्हणजे माय आणि लेकी यांना भोगनारायणच्या मंदिरामध्ये पैठणला काय केला? निरूपण केला. हा झाला दृष्टांत आणि त्याचा सिद्धांत. आता दृष्टांत आणि सिद्धांत आपण ऐकला. आता त्या दृष्टांताचा आपल्याला अन्वय लावल्यानंतर अर्थ, अन्वय तर त्यांनी दिलेला आहे, मागचाच अन्वय याला लावलेला आहे. आता अर्थ द्यायचा आहे. अर्थ म्हणजे काय की याच्यावर जसंच तसं स्वामी चक्रांचा सिद्धांत बसवणे. मासोळी म्हणजे कोण नेमकं? सिद्धांतामध्ये मासोळी म्हणजे कोण? काय स्वामी मासोळी झाले असं आपल्याला गृहीत होईल. म्हणून म्हणतात ते मासोळी स्थानी फक्त उभयदृश्य अवतार. उभयदृश्य अवतार जो आहे तोच त्या मासोळीच्या सारखं कार्य करू शकतो. ते पाणीयांत म्हणजे इथं मर्यादा आली, पाण्यात जाते, इकून तिकडं त्या पाण्याची जी मर्यादा असेल त्या मर्यादेपर्यंत ते मासोळी येते. इथं मर्यादा सांगितली म्हणजे वेदार्थी मर्यादा नाही,
परंतु बोधा वगैरे याच्या अर्थी मर्यादा आहे. तर वेदार्थी मर्यादा नाही, तो वेद स्वामी चक्रांचा पैल ब्रह्मांडी होतो. आपल्या जगासारखे अनेक जग दुसरीकडेही आहे, त्याला ब्रह्मांड म्हणतात. हे एक ब्रह्मांड, त्याच्या खेटूनच अनंत ब्रह्मांडात अनंत जीव आहे आणि त्याच्यामध्ये अनंत परमेश्वराच्या अवताराचे कार्य आहे आणि त्याच्यामध्ये उभयदृश्य अवतार आहेत. तर कदाचित शेजारचा एखादा ब्रह्मांड असेल आणि त्याच्यामध्ये जर स्वामी चक्रांचं नाव कोणी घेतलं तर त्या पैल ब्रह्मांडातसुद्धा आमच्या स्वामींचा वेद होतो. अशी वेदशक्ती आमच्या स्वामी चक्रांनी काय केलेली आहे, स्वीकार केलेली आहे. पर पाणी म्हणतात ब्रह्मांडीची तथा कर्मभूमीची मर्यादा आली. पण पाणी म्हटलं ना म्हणून ब्रह्मांडाची आणि कर्मभूमीची काय आली, मर्यादा आली. पाण्याची जशी मर्यादा आहे तसं स्वामींच्या वेदाला सुद्धा कर्मभूमीची मर्यादा आहे. वियोग देणे, वीत वीत जाये, वीत वीत जाये म्हणजे आपल्या पिलाला सोडून दुसरीकडे जाणे. वीत वीत जाये म्हणजे पिलाला इथं ठेवते आणि आपण दुसरीकडे जाते, असं दृष्टांतात ऐकलं. आता इथे सिद्धांत आपल्याला ऐकायचा आहे. वीत वीत जाये म्हणजे या कळापासून त्या कळेला जाई. तशा प्रकारचा वियोग परमेश्वर काय देतात, भक्तांना वियोग देतात. भक्त वियोगी नुरे. भक्ताला जर ईश्वराचा वियोग झाला म्हणजे भक्तापासून जर ईश्वर दूर गेले तर ते उरतच नाही. याला म्हणतात वियोग देणे, त्याला म्हणतात वीत वीत जाये. वेदशक्ती, बोधशक्ती, प्रेमशक्ती, विद्या, स्थूळ स्थिती मागवते परतोनी त्या ते पाय आणि काय करते, पुढं जाते आणि परत पाहते, असा दृष्टांत आहे. वीत वीत जाते परंतु पुढं जाते आणि परत त्या पिलांकडं पाहते. तसं सिद्धांत मागवते परतोनी पाहे म्हणजे काय, परतून पाहते म्हणजे नेमकं काय करते तर पुनःसंबंध. ज्या जीवांना दृष्टीद्वारे परमेश्वराचा योग आला त्या जीवांना परतून पाहते म्हणजे काय होते, पुनःसंबंध देते. पुनःसंबंध देते. पुनःसंबंध म्हणजे देहाच्या पालटी सुखिया श्रीमंताच्या घरी जन्म होतो. आपण काय श्रीमंत असो, आपण काय सुखी असो, आपले काय याचं, आपल्यापेक्षा कितीतरी पट श्रीमंत अशाच्या घरी परमेश्वर या ज्ञानियाचा आणि भक्ताचा जन्म घालतात की जिथं कोणतीही सुखाची उणीव नाही, कोणताही ताप नाही, त्या मातेला कोणत्याही प्रकारचं कष्ट नाही. असा पूर्ण संबंध परमेश्वर त्या जीवाला देतात. त्याला म्हणतात की परतोनी पाहणे. आणि अमृत कळा असे दुरून पाहिलं म्हणजे पूर्ण संबंध झाला. मग अमृत कळा संचरली म्हणजे नेमकं काय संचरली हो. अमृत कळा म्हणजे अपरोक्षादी वाढणे, अप्रोक्ष ज्ञान. ज्या ज्या ज्ञानाला अप्रोक्ष ज्ञान असेल, अप्रोक्ष प्रेम असेल, ती अमृत कळा ते संचरते आणि ती येतो ते वाढती. त्याच्यात ते काय होतात, पिले जसे वाढतात त्याप्रमाणे हे सुद्धा वाढायला लागतात. म्हणजे मनोधर्माची वाढ होते. वाढायला लागतात म्हणजे काय, मोठे लहानसे मोठे होतात असंच नाही, तर वाढायला लागतात म्हणजे काय होतात तर परमेश्वराच्या मनोधर्माची वाढ होते. परमेश्वराचं चिंतन करीत असतात. हमेशा ते जीव परमेश्वराचं चिंतन करीत असतात. तसं परमेश्वराच्या दृष्टीपासून काही जीवांना वेद संचरतो, काही जीवाला प्रेम संचरते. आणि ते प्रेम आणि वेद जीवाला संचरल्यानंतर ते जीव पुनःसंबंधाला पात्र होतात आणि पुनःसंबंधाला पात्र होऊन अपरोक्ष सामान्य विशेष, कधी ज्याला प्रेमाचा अधिकार जडलेला असेल त्याला प्रेम होईल, ज्याला ज्ञानाचा अधिकार जोडलेला असेल त्याला ज्ञान होईल. अशा प्रकारचं हा दृष्टांत आणि हा सिद्धांत आणि याचा अन्वय आपण ऐकला. हा संपला दृष्टांत. आता पुढचा दृष्टांत आहे काशवीचा. कासवी म्हणजे एखाद्या मुलीचं नाव कासवी राहतं. कासवी म्हणजे कासव. कासव. त्या कासवाचा व्यापिका कशी आहे, अंतकरणद्वारे देती जैसा कासवीचा. अंतकरणद्वारे देते. अंतकरणद्वारे देते म्हणजे अंतकरणाच्या माध्यमावर. मागं स्पर्शातव दिलं, मग दृष्टीतव दिलं. म्हणजे परमेश्वराचे दान देण्याचे प्रकार सांगतात आहे. एक स्पर्शातव दिलं, एक दृष्टीतव दिलं, आता काय देतात, अंतकर्ण.
अंतःकरण म्हणजे पुढिलाचं अंतःकरण, स्वामींचं अंतःकरण, आणि या अंतःकरणातून एकमेकाला जवळीक देणं याला म्हणतात अंतःकरणद्वारे देणे. ते कसं देतात आम्हाला सांगा, आम्हाला काही कळालं नाही. म्हणून स्वामी चक्रांनी हा दृष्टांत त्याच्यावर समजण्यासाठी दिला. त्याला म्हणतात कासवीचा. कासवी असे, कासवाची कासवी, ते थडियेशी विये. कासवी काय करते, पाण्यात राहते, पाण्याच्या कळला आपल्या बालकांना जन्म देते, आणि जन्म दिल्यानंतर आपण पहिलाडी असे, म्हणजे जन्म या टोकाला दिले, एखादं तळ आहे, एखादं तलाव आहे, त्या तलावाच्या एका कळला त्या कासवीनी पिलाला जन्म दिला, आणि ते पलीकडच्या काठाला आहे, ती पलीकडच्या काठाला आहे. आपण ऐलाडी असे आणि ते पैलाडी असते. म्हणजे आपण अलीकडं आहे, पिलं पलीकडं आहे, परंतु त्या पिलांना वाढण्यासाठी, त्या पिलाला अमृतकळा करण्यासाठी ते काय करते, अंतःकरणी आठवे. फक्त त्या पलीकडच्या काठाला राहून त्या पिलांना आपल्या अंतःकरणात आठवते, म्हणजे त्यांना स्तनपान दिल्यासारखं होते आणि ते पिलं वाढत जातात. आपल्या मातेला प्रत्यक्ष स्तनपान करावं लागते, तेव्हाच ते आपल्या बालकाची वाढ होते. परंतु इकडं पहा किती विचित्र काम आहे की कासवी त्या कळलं आहे, पिलं त्या कळलं आहे, आणि त्या कासवीने अंतःकरणामध्ये फक्त पिलांची आठवण केली तर अमृतकळा अशी ते संचरे. म्हणजे जी अमृतकळा होती ती त्या पिलांच्या ठिकाणी संचरली आणि ते पिलं मोठे व्हायला लागले. म्हणजे प्रत्यक्ष आलं, चोंबाडलं, त्याला हे केलं, असं काहीच केलं नाही. फक्त काय केलं, त्या कळाला राहिली, हे या कळाला राहिले, आणि तिथून फक्त अंतःकरणामध्ये काय केलं, आठवलं तर ते पिलं वाढायला लागली. हे कासवीची ॲक्च्युली आताची ही परिस्थिती आहे, मासवळीची बी आताची ही परिस्थिती. हे दृष्टांत आहे, म्हणजे कथा आहे, आणि या कथा सत्य आहे. आजही असंच प्रकारचे कासवी जन्म देतात. हा झाला दृष्टांत. हा कशासाठी दिला, तसा परमेश्वराच्या आठवणीत. आता परमेश्वर आपल्यापासून निघून उत्तर दिशेला जाऊन 800 वर्ष झाली. अष्टशताब्दी यावर्षी होती. स्वामी चक्रधांच्या अवतार दिनाची अष्टशताब्दी म्हणजे 800 वर्षे यावर्षी पूर्ण होणार होते. आणि खूप भरगच्च प्रत्येक भागात महाराष्ट्रात मोठमोठ्या त्या साधनदात्याचा महोत्सव साजरा होणार होता. परंतु काय आली, महामारी आली, आणि महामारी आल्यामुळे सर्वच काही बंद पडलं. असा असलेला परमेश्वर त्याच्या आठवणीत, जर आपण इथं सांगविलं आहे आणि परमेश्वराचं आठवण जर आपण केली, तो परमेश्वर ज्या ठिकाणी असेल तिथून आपल्याला नक्कीच वेद संचरेल, नक्कीच आपल्याला आवडी त्याची संचरेल. जसे नित्यदिनी लीळेचे पुरुष, नित्यदिनी जे लीळा करतात ते पुरुष किंवा मातांग एक आपल्या ह्याच्यात आलेला आहे चरित्रात, तो शतासहस्रा वेद स्वामींचा, श्रीकृष्ण चक्रवर्तीचा 100 हजाराला वेद होत होता, 21 होत होता. हा दृष्टांत गोसाई भट्टाप्रती बोध प्रकरणी खडकुली निरोपला. भट्टाला बोध दिला तेव्हा खडकुली या गावाला हा दृष्टांत निरोपला, आणि याच्यातून आदर्श दिला की प्रत्येकाने परमेश्वराची काय करावे, आठवण. लोक म्हणतात परमेश्वर नाही, जो निघून गेला आहे. परमेश्वर आहेच कुठं नाही परमेश्वर. तुमच्या अंतःकरणात त्याला कशाची गरज आहे, आठवण्याची गरज आहे. कशाप्रमाणे, कासवीप्रमाणे जर परमेश्वराला आपण अंतःकरणात आठवलं तर आपण त्याचे बच्चे आहेत, आपण त्यांची छोटे छोटे मुलं आहे, आणि या आठवणीत परमेश्वर आपली आठवण करतील, आणि त्या तो आपण वाढू म्हणजे काय 2-4 फुटाचे 10-5 फूट होऊन जाऊ असं नाही होणार. वाढू म्हणजे आपल्या जीवनातला जो धर्म आहे, आपल्या जीवनातली जे धर्माची जिज्ञासा आहे, आपल्या जीवनात जो कैवल्याचा रस्ता आहे तो पक्का होण्याचा काय होईल, नक्कीच रस्ता पक्का होईल आणि आपण त्या मार्गाला जाऊ. म्हणून ते म्हणतात की आता याचा अर्थ आपण घेणार. कासवी म्हणजे कोण,
मासोळी जशी सांगितली तशी कासवी म्हणजे उभयदृश्य अवतार. उभयदृश्य अवतार म्हणजे ज्यांनी पर आणि तुम्हाला सांगितलं उंबरा वरचिलाचा अवतार, जो घरातही पाहतो बाहेरही पाहतो त्याला म्हणतात उभयदृश्य. असा उभयदृश्य अवतार कासवीच्या ठिकाणी आहे. आणि तो थडीशी थडी म्हणताच पुन्हा मर्यादा आली. थडी म्हटली की मर्यादा आली, कुठंतरी संपलं. तलावाला किनारा आहे म्हणजे तिथं तलाव काय झाला, संपला. तशा प्रकारचं इथं पुन्हा त्या थडीची मर्यादा आली. म्हणून कर्मभूमीमध्ये दातृत्व वर्तते. परमेश्वराचं जे दातृत्व आहे ते कर्मभूमीमध्ये वर्तते. आपण ऐलाडी असे म्हणजे काय, जशी ती कासवी ऐलाडी आहे तसं परमेश्वर आज उत्तर पंथाला आहे. परमेश्वर कुठे आज उत्तर पंथाला. हे ऐलाडी ती पैलाडी असती. ती म्हणजे त्या कासवीचे पिलं जसे पलीकडच्या काठाला आहे तसे परमेश्वराचे भक्त, परमेश्वराचे चाहते कुठं आहेत, महाराष्ट्रात आहे. तेथून त्या ते अंतकरणी आठवी. तिथून अंतकरणाला मध्ये आठवते म्हणजे वेद बोधाचं दातृत्व अंतकरणाद्वारे करतं. वेदाचं करते, बोधाचं करते, अंतकरणाद्वारे काय करतात, परमेश्वर दातृत्व करतात. आणि परमेश्वर हमेशा आपले आठवण करतात. आपण करो अगर नको करो. एकदा बाईसांनी प्रश्न विचारला स्वामी चक्रांना, जिजी सकाळी उठून तुम्ही कोणाचं चिंतन करता. आम्ही तुमचं करतो ठीक आहे, पण तुम्हाला कोणाची चिंतन करायची गरज पडली. तेव्हा स्वामी चक्रांनी सांगितलं, बाई हे सकळ जीवा ते कोणाचं चिंतन करतात, आपलं. आणि आपण त्यावेळेस कोणाचं चिंतन करतो, निद्रेचं. फल 3 ते 6 म्हणजे ज्याला साखर झोप म्हणतात. ही साखर झोप प्रत्येकाची राहते. आणि त्यामुळं परमेश्वराची दृष्टी आपल्यावर दररोज 3 ते 6 एकदा फिरून जाते आणि रॉंग नंबर राहतो. आपण मोबाईल करत आहेत पण तो आउट ऑफ कव्हरेज आहे. तशा प्रकारचे आपण परमेश्वराच्या त्या अंतकरणात असलेल्या परमेश्वराला आपण काही आठवत नाही. म्हणून ते म्हणतात की अंतकरणी आठवी. त्याला वेदाचं बोधाचं दातृत्व होतं आणि अमृत कळा. त्याच्यामुळं काय होते, आपल्या अंतकरणात जर आठवला परमेश्वर तर अमृत कळा अशी ते संचरे. ती तर वाढती. वाढती म्हणजे परमेश्वराचा मनोधर्म आपल्यावर वाढ. दररोज जर तुम्ही परमेश्वराचं 3 ते 6च्या दरम्यान अर्धा तासही जर चिंतन केलं तर परमेश्वराचा मनोधर्म वाढतो. आणि वाढल्यानंतर वाढ होऊन आपण जे साधनं आहे त्या साधनावरून साध्य व्हावं असा मनोधर्म परमेश्वर धारण करतो. की नक्कीच तुम्हाला त्या साध्याचा आनंद काय होईल, येईल. अशा प्रकारचं परमेश्वर त्याचा मनोधर्म धारण करून साध्याचा मनोधर्म धारण करतात आणि साधन चरितत्व करतात. असा परमेश्वराच्या आठवणीत फायदा आहे. असं परमेश्वराच्या आठवण करण्यामध्ये आपला फायदा आहे. जैसे नित्यदिनीचे पुरुष म्हणजे भाईदेव व्यास. सकाळचा गद्याचा पूजावसर जो तुम्ही उघडला आणि पाहिलं तर त्याच्या सुरुवातच आहे. नित्यदिनीची लीळा कवने कवने ठाई बोलते, कवने ठाई काही विशेष, कवने ठाई काही विशेष. त्या अवघे विशेष डोमेग्रामी असून म्हणून बाईदेवास नित्यदिनी लीळा डोमेग्रामी बोलते. म्हणजे डोमेग्रामला स्वामींचा मनोधर्म होता. आणि म्हणून ते म्हणतात की नित्यदिनीचे पुरुष कोण आहेत, बाईदेव व्यास आहेत. आणि ते स्वामींना दररोज आठवायचे. गोसाव्या ते बाईसा पुशे, बाबा आम्ही बाबा ते चिंतू. सांगितलं मी बाबा कोणाला चिंततात आणि हे सकळ जीवा ते चिंते. म्हणून भक्तिजनाला बोध होतो. मातांगाला झाला शता सहस्रा श्रीकृष्णापासून झाला. अशा प्रकारचा कासवीप्रमाणे स्वामी चक्रांनी एकाईसा म्हणजे शांताबाईसाची लेख, तिलाही वेद झाला. तिलाही काय झाला, वेद झाला. शांताबाईसा एका ठिकाणी होती, एकाईसा एका ठिकाणी होती. परमेश्वराचं नाव घेतलं, त्या एकाईसाला काय झाला, वेद झाला. आता या वचनाचा क्रम दृक, स्पर्श, आलाप आणि अंतकरण. परमेश्वर चतुर्विधाद्वारे दान देतात. त्याच्यामध्ये कसं आहे, दृक म्हणजे दृष्टीद्वारे, स्पर्श म्हणजे स्पर्शाद्वारे,
आणि अंतकरण म्हणजे कशाद्वारे? अंतकरणाद्वारे. दृष्टांताचा प्रथम स्वर्ग दृष्टी आहे, मग अंतकरण आहे, मग आलाप आहे. आलाप राहिला. आता 3 तर झाले, आता राहिला काय? आलाप. आता ते म्हणतात आलाप यात हेतू म्हणजे परमेश्वर संबंध देतात, मग दातृत्व करतात, त्याच्या चरित्रत्वार्थी मनोधर्म धारण करतात. अशा प्रकारचा श्रीकृष्ण चक्रवर्तीने रुक्मिणी देवीचा संबंध दिला आणि तिला प्रेम दिले आणि मनोधर्म धारण केला. जसं अंतकरणाच्या माध्यमातून ह्या क्रिया घडल्या, म्हणून हा दृष्टांत कासवीचा दिला. अंतकरणा आपण कोणतीही गोष्ट परमेश्वराला कुठं आठवा? अंतकरणात आठवा. इतकं आठवा, इतकं आठवा की तो आपल्या अंतकरणात असल्यावर. मी तर म्हणतो आपल्याला कोरोना नाही, महामारी नाही, आपल्याला उठलं की प्रत्येकाला मरायची भीती वाटते. काय करावं? संसर्गात आलं की कोरोना होईल, कुठं गेलं की कोरोना होईल. तुम्ही अंतकरणात परमेश्वराला बसवा. तुमच्या अंतकरणात घशात तो जाणारच नाही, कारण तो देवतेचा प्रकोप आहे, तो तुम्हाला शिवणार सुद्धा नाही. आमच्या स्वामी चक्राने सांगितलं आहे, याही एक अभिमान्याती. जर कदाचित तुम्ही या आमच्या भक्ताला त्रास दिला तर मा काही करती सांगता येत नाही, परमेश्वर तुमचं काय करून टाकतील सांगता येत नाही. म्हणून देवतासुद्धा परमेश्वर भक्ताचा खूप मोठा काय करतात? आदर करतात. म्हणून अंतकरणात सदुदित कोणाचा आठवण करा? परमेश्वराची, उभयदृश्य अवताराची, श्री चक्रधरांची, स्वामी चक्रांची आठवण करा. सकाळी विशेषता करून करा. असं जर केलं तर कासवीप्रमाणे आपणसुद्धा जे पिलं आहेत परमेश्वराचे ते आपण वाढू, म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. असा हा कासवीचा दृष्टांत आपण या ठिकाणी काय केला? ऐकला. पुढे दृग झालं, स्पर्श झालं, ऐका नाही, आणि अंतकरण झालं. आता राहिला आहे आलाप. म्हणून पुढचा दृष्टांत दिलेला आहे स्वामी चक्रांनी. कोणता दिलेला आहे? शब्दाद्वारे देणे आती जैसा शब्द वेधिया रसात. शब्दाद्वारे. आता अंतकरणाद्वारे दिलं, दृष्टीद्वारे दिलं, स्पर्शाद्वारे दिलं. आता चौथा प्रकार सांगतात की शब्दाद्वारे, प्रत्यक्ष शब्दांनी सांगणं देतात. जसं शब्दवेधिया रसाचा. शब्दवेधिया रस म्हणजे काय आहे? म्हणून आता हा आपल्याला शोधावं लागेल. तो दृष्टांत आपण वाचणार आहे की कौनी एक महात्म्याच्या आधारी शब्दवेधिया रस. कोण एक महात्मा होता, आचरणशील, ज्याचं देवतेच्या भक्तीमध्ये असेल, आणि त्या महात्म्याच्या आधारी. आधार आपल्याला माहिती आहे. आधार म्हणजे काय? आधार म्हणतो. आणि आपल्याला फक्त आता आधार म्हटलं की एकच आठवतं. कोणतं? आधार कार्ड. बस, दुसरं काहीच आठवत नाही. आमचा आधार म्हणजे काय? घरात आहे आधार कार्ड. तो नाही. आधार हा परमेश्वर आहे आपला. परमेश्वराचा आधारावर आपली नाव पाहिजे हो. हे अशा आधार कार्डावर किती बी नाव असले तर हे जन्मकुंडली काहीच कामा येणार नाही. आणि आधारावर म्हणजे परमेश्वराच्या आधारावर जर तुमचं नाव असलं तर नक्कीच परमेश्वर तुम्हाला कोणतीही आपत्ती येऊ देणार नाही. म्हणून ते म्हणतात कौनी एक महात्म्याच्या आधारी. आधारी म्हणजे झोळी. झोळीमध्ये एक शब्दवेधिया रस असे. शब्दवेधिया, शब्दाला आकर्षित करणारा काय असे? रस असे. म्हणजे ते शब्द आकर्षित करून घेतो अशा प्रकारचा रस त्याच्याजवळ राहतो. तो वाटा जात असे. वाटा जात होते, तो रस्त्याने जातो. तो रस्त्याने जात आहे. रात्र झालेली आहे आणि रात्री नगरामध्ये म्हणजे एखाद्या शहरामध्ये, एखाद्या गावामध्ये, मोठ्या गावामध्ये नगरांत तोहे तांबे घडत असे. तोहे म्हणजे कासं आणि तांबे म्हणजे तांब घडत असे. म्हणजे काशाचे आणि तांब्याचे भांडे लोक काय करतात? घडवतात. कोण लोक? कासार लोक किंवा जे लोक असे भांडे काय करतात त्याला कासार गल्ली किंवा कोणती गल्ली म्हणतात. त्या गल्लीमध्ये जर गेलं तर ते ठक 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 असतात आणि त्याच्यापासून भांडे बनवतात. कशाचे? कोणी तांब्याचं बनवतं, कोणी काशाचं बनवतं. अशा प्रकारचे तोहे तांब्याचे भांडे
घडतात आणि काय झालं की घडत असताना रसाते स्पर्शूनी त्या रसाला स्पर्शून शब्द ये, म्हणजे त्या रसातून शब्द ये आणि शब्द ये आणि तो त्या भांड्याच्या माध्यमातून जिथं घडतात त्या आवाजाच्या नुसार त्या शब्द येतो आणि मागवता त्या भांड्यावर आदळतो तो शब्द काय होतो त्या रसातून निघतो आणि भांड्याला आदळतो, आपण म्हणतो प्रतिबिंबितून, आणि आदळला की परत तो वापस शब्द येतो. लोक म्हणतात शब्द नित्य आहे, शब्दाचा नाश कधीही होत नाही. आकाशात आतापर्यंत आपण बोललेले सर्व शब्द आहेत, अशा प्रकारचं विज्ञान सांगतं. त्याप्रमाणे तो शब्द निघाल्यानंतर त्या भांड्याला आदळतो आणि त्या ठिकाणी तिथंच विलया जातो, म्हणजे तिथंच तो अदृश्य होतो, त्या नाश पावतो. तो हे तांबे असे, म्हणजे ते कासं आणि तांबं ज्या ठिकाणी विलया गेला तो शब्द, त्या ठिकाणी जे कासं आहे तांबं आहे ते डायरेक्ट सोनं होतं. ते डायरेक्ट काय होतं? सोनं. त्या रसाच्या माध्यमातून निघालेला शब्द त्या भांड्याला आदळल्यानंतर परत त्या ठिकाणी वापस विलयाला गेल्यानंतर ते जे तो हे तांबे आहे, म्हणजे कासा आणि तांबा आहे, त्याचं काय होतं? सोनं. काय भाव आहे सोन्याचा? 50,000. उद्यापासून तुम्ही घराच्या समोर भांडी ठोकत बसताल, परंतु तो महात्मा भेटणार नाही, आधाराचा रस भेटणार नाही, काही फायदा नाही. म्हणजे आपलं जीवनचरित्र असं आहे की स्वार्थाकडे आपलं काय आहे? खूप मोठी धाव आहे. म्हणून हा आपला नाही, तो त्या महात्म्याच्या जवळ रस होता. आणि ते तांबे सोनं पितळ आणि कासं घडत होते, आपल्या तांब्या आणि कासं घडत होते, ते सोनं झालं. हे झाला दृष्टांत, बिलकुल सोनं होऊन गेलं. जे करत होते त्याचं काय आलं? सोनं झालं. कशाच्या माध्यमातून? शब्दाच्या माध्यमातून. शब्द गेला आणि त्याच ठिकाणी विलयाला आला, म्हणून त्या शब्दाच्या आवाजाने त्या काशाच्या आणि तांब्याच्या ठिकाणी काय झालं? सोनं रूप झालं. तशा प्रकारचं परमेश्वराच्या शब्दापासून, तशा प्रकारे परमेश्वराच्या शब्दापासून एका वेद संचर. परमेश्वराचा शब्द जो आहे, परमेश्वराच्या तोंडातून एखादा शब्द निघाला तर एखाद्याला त्याचा काय होतो? वेद. वेद म्हणजे आवडी. जसे संतोख नावाचे भक्त होते, त्यांना झाला. जसे विंजुगाचा ब्राह्मण, विंजुगा म्हणजे नवगाव, या नवगावाच्या ब्राह्मणाला स्वामींच्या शब्दाच्या माध्यमातून काय झाला? वेद झाला. जसं हंसराजाला स्वामी चक्रधरांच्या चरणी बाईसा लीन झाली, बाईसा सेवा करायला लागली. हंसराजा हे बाईसाची शिष्य. काय झाला? प्रकार उलटा आला. बाईसा ची पूजा ही हंसराजा दररोज करत होती. आता असं उलटं झालं की ती बाईसा स्वामींची पूजा करायला लागली. त्याच्यामुळे त्या हंसराजाला काय आलं? जीवावर, अरे आपण ती हिची पूजा करत होतो आणि हे यांची पूजा करायला लागले. म्हणजे आता काय झालं? जड गेलं आणि ते भकायला लागले, काही माही बोलायला लागले. जगामध्ये कोणीही चांगलं केलं की वाईट बोलणारे लोक बरेच आहे. अरे वाईट बोललं की हा चांगला करणारा माणूस काय करतो? सोडून देतो. हे सर्वात चुकीचं काम करतो. चुकीचं काम करतो. तेव्हा बाईसा म्हणते, बाबा ही हंसराजाला भक्ती आहे, काही माही बोलते, काय हरकत नाही. स्वामींनी ऐकलं. एका दिवशी पूजा अवसर चालू आहे, हंसराज आली. स्वामींच्या तोंडातून फक्त शब्द निघाला, या हंसराजा, फक्त शब्द निघाला. आणि शब्दात हंसराजाला काय झाला? वेद झाला. म्हणजे जी प्रतिकूल भावना होती, जी भकण्याची भावना होती, ती काय झाली? निघून गेली. तसेच औडळ भट्टाला हा दृष्टांत गोसावी बाईचा प्रतिष्ठाने निरोपला. पैठणला काय केला? निरोपला. म्हणजे एक शब्दामध्ये, स्वामींच्या शब्दामध्ये इतके आपल्या शब्दामध्ये इतकं सामर्थ्य आहे की आपल्या पोराला जर 10 वेळा हाका मारली तर तो पोरगा एकदाही येत नाही. इतकं शब्दाचा रस आहे आपला. आणि आपली पद्धत बोलण्याची किती सुंदर आहे की त्याला अहो बोलणार नाही, त्याला काहीतरी बोलल्यानंतर तो येईन का खरंच काही येत नाही. म्हणून आपल्या शब्दामध्ये इतकं सामर्थ्य आहे की तो पोरगा जवळ असलेला काय करतो? जाय, तुला काही काम आहे का? म्हणजे आपल्या शब्दात रसच नाही, तो रस स्वामींच्या शब्दात होता.
या वेधियाच्या दृष्टांताच्या नुसार सांगितलं की नुसतं स्वामींनी म्हटलं की या हंसराजा की सर्व मागचं विसरून गेली. आपण म्हणा बरं कोणाला, काहीच नाही, काही फरक पडणार नाही. म्हणून हा दृष्टांत पैठणला स्वामी चक्रांनी काय केला, निरोपलेला आहे. आणि याचा अन्वय आहे, एका जीवाप्रती परागिरा करून परमेश्वर अस्तित्व साधती कशास्तव, तर अशा शब्दवेधी रसास्तव. परा पश्यंती मध्यमा वैखरी या 4 वाचेचा परमेश्वर वापर करता कशात, शब्दवेधी या रसास्तव. वैखरीद्वारे परेचा व्यापार करतात या शब्दवेधी या रसास्तव. वैखरी अस्तित्वे परमेश्वर तीही ते अनुवर्तती कशास्तव, तर या शब्दवेधी या रसास्तव. एका प्रेम संचरती, एकाला प्रेमाचं दातृत्व करतात नसुद्धा शब्द वेधिया रसास्तव. अशा प्रकारचा हा अन्वय त्यांनी सांगितला. आणि सांगितल्यानंतर कशास्तव म्हणून या प्रत्येकाला सांगितलं की शब्द वेधिया रसाचा परमेश्वराचा शब्दच असा होता की तो पुढीलाच्या अंतकरणात जाऊन काय होत होता. ओ स्वामींना प्रतिकूल असणारे लोक ते सुद्धा स्वामींना जर पाहिलं ना तर ते प्रतिकूलता भावना काय करायचे, विसरून जायचे. इतकी सुंदर स्वामींच्या शब्दामध्ये प्रभुत्व होतं. आणि हा परमेश्वरच असा करू शकतो किंवा परमेश्वराचा एखादा भक्त अधिकरण की ज्याच्या शब्दामध्ये परमेश्वराच्या वाणीचं सामर्थ्य आहे, तो सुद्धा अशा प्रकारे करू शकतो. हा दृष्टांत या ठिकाणी आपल्याला शब्दविधिया रसाचा सांगितला, हा अन्वय सांगितला. आता अर्थ लावणार आहे आपण, या दृष्टांताचा अर्थ लावणार आहे. काय अर्थ लावणार, कोणी एक महात्मा असे, असं होतं दृष्टांत. कोणी एक महात्मा असे म्हणजे कोण, न्यायामध्ये समजलं पण सिद्धांतामध्ये कोण ना. सकळ महात्मा न सांगता कोणी एक महात्मा सांगितलं. कोणी सकळ महात्मे असती ते वाटा जात असती, त्याच्या आधारे शब्दवेधी रस असे, असं नाही सांगितलं दृष्टांतकारांनी. काय सांगितलं, कोणी एकच महात्मा असे म्हणजे सर्वे नाही. ज्याच्यात सर्वे नाही, काही ठराविकच महात्मा सांगितलेला आहे. तैसे सिद्धांतामध्ये ते सांगतात की अनंत अवतार आहे. या जगामध्ये अवतार खूप आहे, हो, खूप मोठे अवतार आहे. पण परमेश्वर अनंत अवतारी अवतरले आहे. आणि समग्र अवतार या ठिकाणी आहे. पण उभय दृश्य अवतार, व्यसनभूत अवतार तो आमचा गोसावी चक्रधर अवतार बरेच आहे. आणि आपल्याला भेटलेला अवतार, आपण ज्या अवताराची भक्ती करतो आहे असा भेटलेला अवतार म्हणजे स्वामी चक्रधर. असा अवतार होणे नाही. म्हणून तर आमच्या नागदेव आचार्यांनी सांगितलं, यही अवतारे जो नुद्धरे तो कहीच नुद्धरे मा नुद्धरे. इतका सोपा, इतकी सरळ सोपी भक्ती आमच्या अवताराने सांगितली. खूपच सोपी सरळ सांगितली की तुमच्याकडून अष्टप्रहरने आठवतं 4 प्रहर आठवा, 4 प्रहरने आठवतं 2 प्रहर आठवा, 2 प्रहरने आठवतं 1 प्रहर आठवा. 1-2 दिवस वंद्य जाओ न दिजे, कमीत कमी दिवस तरी वांजाशी घालू नका, परमेश्वराची आठवण करा, असा सांगितलेला कौनी एक महात्म्याच्या ठिकाणी पुरुष आहे. म्हणजे अवतार आहे की कौनी एक महात्मा जो आहे त्या ठिकाणी एकच महात्मा म्हणजे एकच अवतार आहे जो उभय दृश्य आहे. आणि जो व्यसनभूत अवतार आहे तो आमचा स्वामी चक्रधरच जाणावं. आधारी म्हणजे जोडीमध्ये, आधारी म्हणजे जोडीमध्ये. तर सिद्धांती जोडी काय आहे, सिद्धांतामध्ये जोडी काय आहे म्हणून ते सांगतात, दया मया कृपा करुणा परमेश्वराची जोडी आहे. परमेश्वराच्या जोडी काय आहे, दया मया कृपा करुणा. किती दयाळू आहे परमेश्वर, किती मयाळू, किती कनवाळू आहे, ती जोडी आहे. हे शब्दवेधिया रस असे म्हणजे काय, जसे त्याकडे साधित रस आहे त्याप्रमाणे परमेश्वराजवळ सिद्धांती ज्ञानशक्ती आणि प्रेमशक्ती, वेदशक्ती, बोधशक्ती हे रस आहे. काय आहे रस, ज्ञानशक्ती आहे, प्रेमशक्ती आहे, वेदशक्ती आहे, बोधशक्ती आहे, अन्यत्रीच्या मापाच्या वेदशक्ती आहेत. आणि सुख स्वरूप स्थिती अशा प्रकारचं आहे. जैसा न्यायी तो महात्मा वाटा जातो आहे, वाटा जातो म्हणजे तो महात्मा एकच आहे, रस्त्याने जातो आहे. तसं सिद्धांती आपल्याला
करायचा आहे की तो रस्त्याने जातो आहे, वाटा जातो आहे, म्हणजे कुठं जातो आहे तर आरता ते परमेश्वर वाढोवाढी घेऊ शकते. जो आर्तवंत परमेश्वर आहे, जीव आहे, त्याच्यासाठी हा परमेश्वर वाढोवाढी गावी काय होतो, गिवसतो, त्याला शोधतो. रात्री नगरांत, ऐका नाही, दृष्टांतामध्ये आहे रात्री नगरांत. रात्री नगरामध्ये काय होतं, तो हे तांबे घडत असे. रात्री म्हणजे नेमकी रात्र काय, सृष्टी नगर आहे. नगर कोणतं आहे, रात्री म्हणजे सृष्टी या नगरामध्ये कर्मभूमी, आणि कर्मभूमीमध्ये महाराष्ट्र. कर्मभूमीमध्ये काय आहे, महाराष्ट्र आहे. आणि विहित देश हाडिया पाडिया न्याय, विहित देश आहेत, हाडिया पाडिया अशा प्रकारच्या न्याय जे आहेत ते तोहे म्हणजे तापलेले तांबे, किंवा तोहे म्हणजे काशे, किंवा तांबे आणि काशे असं लाल झालेलं तो हे तांबे जे आहेत त्या ठिकाणी काय आहे, म्हणजे काय आहे तर ते म्हणतात तावणे म्हणजे आक्षेपाच्या घावी पेटणे. आक्षेप देऊन या जीवाला त्या घायाच्या माध्यमातून पिटणं म्हणजे सुधारणं, दुरुस्त करणं, आणि त्याचे दोषदर्शक शब्द बोलणे, त्याचे दोष बाहेर काढणे. स्वामी चक्रधर हमेशा अशा आक्षेपाच्या घाई बोलत होते. त्याचे दोष त्याला तेव्हाच्या तेव्हा दाखवून देत होते. पडत असे म्हणजे अधिकारी जीव, म्हणजे काय होतात, जे अधिकारी जीव सांगितले ते आणि हातोडा लागतो. ऐरण आहे तर ऐरण स्थानी काय आहे आणि हातोडा स्थानी काय आहे, म्हणून ते सांगतात दोष निवृत्ती. दोषाची निवृत्ती करतात परमेश्वर. आणि तावणे म्हणजे अत्यंत संस्कृतीपासून या जीवाला मुक्त करतात. रसाते स्पर्शून म्हणजे तो शब्द त्या ठिकाणी रसाला स्पर्शून त्या भांड्यावर आदळतो आणि तिथंच विलया जातो. त्याप्रमाणे वेदशक्ती, बोधशक्ती, प्रेमशक्ती वर्तते. त्याचप्रमाणे वेदशक्ती, परमेश्वरांची वेदशक्ती, बोधशक्ती अशा प्रकारची वर्तते की परमेश्वर जीवात बोध आणि बोधशक्ती ते येथूनच की बोध देतात, आणि ती शक्ती त्या ठिकाणी आदळली की परत परमेश्वराजवळ काय येते, येऊन जाते, तिथं राहत नाही. फक्त ते जीवाला परमेश्वराची ओळख करून देणं एवढंच कार्य करते. म्हणून अशा प्रकारची जे सोनं होतं त्याचं काय होतं, सोनं होतं. त्या तांब्याचं काशाचं सोनं होतं. त्याप्रमाणे जीवाचं सोनं होतं. म्हणजे काय होतं तर प्रेमाचे दातृत्व करतात आणि प्रेमाचं दातृत्व करून त्याला परमेश्वर त्या जीवाचा उद्धार करतात. जर व्यभिचार नसे तर बोधाशी प्रमादशी. प्रेमशक्तीमध्ये काय आहे, कोणत्याही प्रकारचा व्यभिचार नाही. व्यभिचार नाही म्हणजे उडत भक्ती करणं. व्यभिचारणे म्हणजे काय, उडत भक्ती. आज आपण स्वामी चक्रांची भक्ती करता मनामध्ये दुसऱ्या देवतेच्या भक्तीचा विचार करणे याला म्हणतात व्यभिचार. याला काय म्हणतात, व्यभिचार. नाही, हे ज्ञानाच्या मस्तकी आहे. ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याची जर अटळ श्रद्धा त्या परमेश्वराच्या प्राप्तीवर नसेल, परमेश्वरावर नसेल, तर ते ज्ञान कधी कधी काय होतं, व्यभिचरतं. व्यभिचरला की वाया जातो. तसं प्रेमशक्ती नाही. म्हणून त्या ज्ञानाच्या मस्तकी दोष आहे आणि त्या दोषाला म्हणतात प्रमाद. म्हणून बाबांनो, आपण व्यभिचरू नका. प्रेमशक्तीसारखं आपण एकनिष्ठ राहा. ओ आमच्या प्रेमी इतका एकनिष्ठ आहे. लक्षात ठेवा, एखाद्या लहान्या अवतारापासून, कुष्टी झालेल्या अवतारापासून एखाद्या जीवाला जर प्रेम झालेलं असलं आणि दुसरा एखादा सुंदर अवतार त्या ठिकाणी आला आणि तो म्हणतो, अरे मी तुला चौकळकेचं प्रेम देतो, तू माझ्यासोबत चाल. तो म्हणतो, जीजी मी तुमचे ओळखे ना. याला म्हणतात एकनिष्ठता. हे प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणून प्रत्येकाने आपण या अहेतुक भूत भजन म्हणजे या ज्ञानामध्ये फसलेलो आहे. प्रत्येकजण या ज्ञानामध्ये फसलेला आहे. प्रत्येकजण या ज्ञान झालेलं आहे. प्रेम तर आपण जोडलंच नाही. परंतु या ज्ञानानंतर स्वामी चक्रांनी सांगितलं, बाबांनो झालं ज्ञान, परंतु आता तरी याला तुम्ही काय करा,
जे झालं ते मागचं विसरून जा आणि या ज्ञानानंतर प्रेमाचा उपाय जुळा, एकनिष्ठ बनण्याचा प्रयत्न करा. स्वामींनी सांगितलेले जे उपाय आहे ते उपाय तुम्ही आमच्या अंतःकरणात आठवा. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला प्रेम होईल तेव्हा तुम्हाला व्यभिचार घडणार नाही आणि अशा प्रकारचा व्यभिचार घडणार नाही. म्हणून या ठिकाणी आमच्या स्वामी चक्रधरांनी हा शब्द विधिया रसाचा दृष्टांत सांगून सिद्ध करून दिलं की वा परमेश्वर शब्दाद्वारे सुद्धा दातृत्व करतात. 4 प्रकारे परमेश्वर या जगात आल्यानंतर दातृत्व करतात. वचनसुद्धा आहे, सूत्रसुद्धा आहे, दृक, स्पर्श, आलाप आणि अंतकरण. परंतु या 4 द्वारे देतात हे काही आपल्याला कळत नव्हतं त्या याच्यातून. म्हणून स्वामींनी या 4ही याला 4 दृष्टांत दिले. 4 दृष्टांत दिले म्हणजे 4 कथा सांगितल्या. आपल्याला या कथा फक्त आठवल्या पाहिजे. झालं, आज उद्या काही आठवणार नाही. स्पर्श म्हटला की कथा कुकडीची आठवायला पाहिजे, म्हणजे कोंबडीची. दृष्टी म्हटली की मासोळीची आठवायला पाहिजे. अंतकर्ण म्हटलं की कासवीची आठवायला पाहिजे. आणि आलाप म्हटला की शब्दवेधिया रसाचा दृष्टांत आठवायला पाहिजे. अशा प्रकारचे दृष्टांत स्वामी चक्रांत देऊन आपल्याला त्याच्यातून सिद्धांत प्रशोभित केला. कशासाठी की तुम्हाला समजावं, याच्यातून कळावं आणि तुमची ईश्वरावर दृढ बुद्धी व्हावी. हे दृष्टांत निरूपण्याचं कारण काय आहे? हे प्रत्येक दृष्टांत तुम्हाला वाटेल काय स्वतंत्र हा लीळाचरित्रात आहे, परंतु कोणता दृष्टांत कुठं आहे, कोणता दृष्टांत कुठं आहे, कोणता दृष्टांत कोणा मिळेल, कोणाला निरोपलेला हे वेगवेगळ्या ठिकाणी दिलेले आहे. ते शोधता शोधता आपल्याला शोधायचे म्हटले तर आपलं आयुष्य संपून जाईल. पण आपल्याला ते कारण चरित्राचे पानं उलटता असा आपला एक 1000 पानाचा ग्रंथ आहे आणि तो कधी उलटावा. विचार करा, भैरवाचा आगम बहिराग आहे, त्या आगम बहिराग देवतेचा आहे, देवताचा भक्ती करतो तो. त्या ग्रंथाचं वाचन करत असताना त्या ग्रंथाचे पानं 340 कोटी पानाचा ग्रंथ वाचून त्याला अभ्यास करावा लागतो. तेव्हा कुठं अष्टभैरवाच्या सामर्थ्याचे त्याला अवलंबन होते किंवा अष्टभैरवाची प्राप्ती होते. कराळी, विक्राळी, उमापती असे जे अष्टभैरव आहेत, या अष्टभैरवाचे जे आगमबैराग आहे त्या प्रत्येकाची संख्या बेरीज केली तर किती आहे? 340 कोटी. सांगा बरं, परमेश्वराचे फक्त 800 का 900 पानाचा ग्रंथ आहे स्वामी चक्रांचा, त्याच्यात बी काही प्रस्तावना सोडून दिली तर काही जास्त नाही. तेवढं थोडंसं जर त्याच्यातही जे ठराविक लीळा जर तुम्ही तुमच्या जीवनात उतरवल्या तरीही परमेश्वर म्हणतात येथीची दशीच धरली पुरे. किती सोपं आहे. देवता भक्तीपेक्षा परमेश्वर भक्ती किती सोपी आहे. परमेश्वर भक्तीमध्ये कोणतीच झंझट नाही. सकाळी उठा, स्नान करा, मग त्याच्यानंतर देवपूजा करा, त्याच्यानंतर वाचन करा, असं बी देवांनाही सांगितलं. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचा. सकाळी नाही जमत तर 8 वाजता करा, 8 वाजता नाही जमत तर 10 वाजता करा, 10 वाजता नाही जमत तर 12 वाजता करा, 12 वाजता नाही जमत तर 4 वाजता करा. अशा प्रकारचं परमेश्वर या 4 दृष्टांताच्या माध्यमातून प्रत्येक जीवाला हा आदर्श देतो की प्रत्येकाने कसं करायचं, एकनिष्ठ भक्ती करायचा प्रयत्न करायचा. पुढचा दृष्टांत आहे समुद्राचा. समुद्र जे मुंबईला गेलेले आहे त्यांनी प्रत्येकाने पाहिलेला आहे. समुद्र आहे, पण समुद्राचा दृष्टांत काय आहे म्हणून लापणिक पहिल्यांदा आपण त्याचं वाचणार आहे. पुरुषाचेनी उद्यमे देणे आती जैसा समुद्राचा. पुरुषाचेनी उद्यमे म्हणजे उद्यमाने व्यापाराने दिल्या जातात जसा समुद्राचा दृष्टांत दिलेला आहे. तो समुद्राचा दृष्टांत कसा आहे आता आपण वाचणार आहे. काय आहे तो दृष्टांत म्हणून ते आता आपल्याला वाचणार आहे. कोणी एक समुद्राचा उद्यमा जाती. कोणी एक माणूस समुद्रामध्ये व्यापार करायला जातो, समुद्राच्या ठिकाणी व्यापार करायला जातो.
काही लोक जात असतील आता समुद्राच्या काठावर व्यापार करायला, पण ते माशाचाच वापर करतात, मच्छ्या करतात, मांसाहार करतात. तसं याच्यात एकही सांगितलेलं नाही. समुद्रात जायचं व्यापाराला तर ते काही करू नका हो. समुद्रात पूर्वीचे लोक जात होते ना, ते काय व्यापार करायचे म्हणून सांगतात. कोणी एक समुद्राच्या मध्ये व्यापार करायला जातो, उद्यमाला जातो, म्हणजे व्यापाराला जातो. एक कवडे देखती, त्या समुद्राच्या काठावर कवडे राहतात, शिंपले राहतात, आहे का नाही. ते शिंपले खूप सुंदर दिसतात म्हणून ते काय करतात, कवडे देखती म्हणजे ते शिंपले घेतात. त्यांना त्याच्यात खूप आनंद. समुद्राच्या काठावर गेले, शिंपले मिळाले. आपण कधीतरी मुंबईला जातो, मुंबईच्या काठावर ज्याला म्हणतात चौपाटीवर जातो आणि सर्व शिंपले काय करतो, जमा करून आणि इतकं खुश होतो घरी. आई वडील खुश होतात. समुद्राच्या काठून काय आणले, शिंपले आणले, त्याच्यातच खुश. समुद्राचा व्यापार केला आणि काय आणलं, कवडे देखती, ते कवडेची भरते, ते कवडे शिंपले त्याच्यातच ते भरतात आणि त्याच्याने ढाले तृप्तायमान होतात की आम्हाला समुद्रात गेल्याचं चीज काय झालं, आज पाच झालं. पण दुसरा एक जातो, तो यांच्यापेक्षा हुशार राहतो. तो म्हणतो हे समुद्री माणिक मोती असती. या समुद्रात काही नाही, शिंपल्यामध्ये माणिक असतात, मोती असतात. आणि तो काय करतो, त्या माणिक मोती घेतो. माणिक मोती असती ते परते जाती, माणिक मोती भरते. माणिक मोती भरतात आणि त्याच्याने ढाले जातात. ते म्हणतात की आता आम्हाला काहीतरी जीवनामध्ये माणिक पावले, मोती पावले, सर्व काही मिळालं समुद्रामध्ये. त्याच्याने ते ढाले म्हणजे तृप्तायमान होणे. ढाले जाती म्हणजे काय होतात, तृप्तायमान होतो. तिसरा, 3 पुरुष. याच्यात मासोळी पकडणारा पुरुष सांगितला नाही. पहिला कवड्यावाला आहे, दुसरा माणिक मोतीवाला आहे, आता तिसरा. एक म्हणतो या समुद्रामध्ये काय नाही हो, या समुद्रामध्ये काय नाही. म्हणतात या समुद्री अनर्घ रत्ने असते. मोठमोठे रत्ने, माणिक मोती पाचू वगैरे मोठमोठे हिऱ्यासारखे रत्न या समुद्रामध्ये असती. म्हणून त्या ठिकाणी ते राहतात. लगेच तर काही प्राप्त होत नाही. त्या ठिकाणी झोपडं बांधतात, त्या ठिकाणी राहतात आणि अनर्घ रत्नाचा काय करतात, शोध घेतात आणि त्याचा व्यापार करतात, म्हणजे जमा करतात. ते अनर्घ रत्न काय करतात, जमा करतात, घरी येतात आणि ते अनर्घ रत्न घेतात, गावाला येतात. खूप त्यांना आनंद वाटतो आणि ते रत्न ते रायाला भेटतात. ते रत्न देऊन, राया म्हणजे गावाचा एक राजा किंवा एखाद्या राज्याचा राजा किंवा देशाचा राजा, जो कोणी समजा, त्या राजाला ते भेटतात. आणि भेटल्यानंतर राजा त्या रत्नांचा भाव त्याला काही करता येत नाही, म्हणून रत्नपारखी. रत्नपारखी म्हणजे रत्नाचं पारख करणारे जे लोक आहेत त्यांना काय करतात, बोलवतात आणि बोलवल्यानंतर ते रत्नपारखी त्याचा पारख करतात आणि ते म्हणतात याशी रूप काही. हे रत्न इतकी आहे की याची किंमत या जगात कोणीही करू शकत नाही. समुद्रात 3 जण गेले, एकाने कवडे आणले, एकाने माणिक मोती आणले, यांना अनर्घ रत्न भेटले. हे रत्न राजाकडे गेले विकायला, तर त्याची रूप नाही. रूप नाही म्हणजे याची अमोलिके आहे, याची किंमत होत नाही. आणि याची जी किंमत करेल या रत्नाची, त्याच्या जिभेला कुष्ठ लागेल. म्हणजे इतक्या प्रकारचं हे रत्न भारी आहेत, त्याची जीभ झडेल. कुष्ठ लागेल नाही तर त्याची जीभ झडेल, म्हणजे निघून जाईल, पडून जाईल. ही अमोलिके रत्न आहे, खूप मोठे अमोलिके रत्न आहे. तशा प्रकारची ते राजा ते रत्न काही घेत नाही. त्या रत्नावर लोक ओवाळणी टाकतात. रत्न यांच्याजवळच राहिले, जे तिसरे पुरुष आहेत त्यांच्याजवळ रत्न राहिले, त्याच्यावर काय पडली, ओवाळणी पडली आणि ते त्यांना खायला झाली. वस्तू आपल्याजवळच राहिली आणि खायला मात्र आपल्याला फुकट व्हायला लागले त्या रत्नाच्या माध्यमातून. त्याची रत्ने तैशी जी असते, म्हणजे त्यांची रत्ने काही खर्च पडलेली नाही. आणि बाकीचे जे 2चा विचार केला तर एराशी केतुल्या एकाधिका खावाय झाले. काहींनी जे शिंपले विकले, काही दगडं विकले, त्याच्यात त्याला काही दिवस खायला भेटलं, पैसे संपले, खाणं संपलं. तसं यांचं
नाही. हा झाला काय आहे, समुद्राचा दृष्टांत, समुद्रात व्यापार करणाऱ्यांचा दृष्टांत. आता याचा सिद्धांत आपल्याला पाहायचा आहे. आता याचा सिद्धांत आपल्याला विचार करायचा आहे की याच्या सिद्धांतामध्ये काय आहे. म्हणून ते म्हणतात तैसे परमेश्वर सन्निधानी असता, परमेश्वराच्या जवळ जे राहतात ते काही लोक राहतात ते शिल्पविद्या म्हणजे इंद्रादिकापासून खालच्या देवतेचा जे आनंद आहे त्याच्यातच सुख मानतात, त्याच्या पलीकडे जातच नाही. त्या विद्या म्हणजे त्या देवतेचा अंतर्याग साधन झाला की ते खुश होतात. एक काही आहे दुसरे जे माणिक मोतीवाले सारखे ते अप्रोक्ष विद्या म्हणजे ब्रह्मादिकापासून वरच्या सर्व देवतेच्या विद्या त्या झाल्यानंतर ते झाले जाते म्हणजे तृप्तायमान होते, आम्हाला परमेश्वरापासून काहीतरी भेटलं. तिसरा पुरुष म्हणतो अरे काय तुम्ही याच्या मागे लागले. तो म्हणतो अरे ये परमेश्वरी काही एक नशे, जसं समुद्रात काही एक नाही म्हणून तिसरा काय करतो, तिथं राहावा करतो आणि अनर्घ रत्नाचा व्यापार करतो. त्याप्रमाणे तिसरा पुरुष म्हणतो या परमेश्वराच्या ठिकाणी काही नाही हो, हे काय तुम्ही शोधत बसले, हे काय अच्युत असं पद पाहिजे ते सोडून दिलं आणि च्युतमंताच्या मागं लागले. तेव्हा ते परमेश्वर काही एक नशे ते परमेश्वरी ब्रह्मविद्या आहे. लक्षात ठेवा, परमेश्वराचं ज्ञान, परमेश्वराची ब्रह्मविद्या जी आहे ती ब्रह्मविद्याचा उद्यम करतात. ते काय करतात, ब्रह्मविद्येचं उद्यम करतात म्हणजे ज्ञान प्राप्त करतात. आणि ज्याला परमेश्वराचं ज्ञान झालं, ज्याला परमेश्वराचं ज्ञान झाल्यानंतर त्याला ब्रह्मविद्या होते, त्याची यातायात पारखे, त्याची काय होते, या संसार चक्रातून यातायात पारखते आणि त्याला खायला मिळते. लोक त्याच्यावर काय करतात, ओवाळणी. ज्ञानशक्ती त्याच्याजवळ राहिली. लोकांनी काय केलं, त्याला ओवाळणीप्रमाणे जे पूजा करतात, अष्टांग पूजा करतात, गुरुचं पूजन करतात, हे काय आहे त्या ज्ञानाचं पूजन करतात. ते ज्ञान त्याच्याजवळ राहिलं, त्या ज्ञानाच्या माध्यमातून आयुष्यभर त्याला खायला तर भेटलं आणि परमेश्वराची प्राप्ती म्हणजे यातायात म्हणजे या संसार चक्रामध्ये जाणे येणे, या संसार चक्रामध्ये जाणे आणि येणे हे जे आहेत हे यातायातसुद्धा याची काय आली, पारुखली. हा दृष्टांत, पारुखली म्हणजे थांबली. हा दृष्टांत स्वामी चक्रहांनी खेई गोई प्रती, खेई आणि गोई दोन बाया होत्या, खूप श्रीमंत बाया होत्या आणि त्यांनी संपूर्ण संसारावर, खूप मोठ्या श्रीमंत असताना संपूर्ण संसारावर लाथ मारून परमेश्वराजवळ काय केला, त्याग केला. त्या बायांप्रती भिंगार गावाला हा दृष्टांत काय केला, स्वामी चक्रांनी निरोपला. हा झाला दृष्टांत. आता याचा अन्वय आपण लावणार आहे. अन्वय याच्याकरता लावणार आहे की परमेश्वराचा समुद्राचा दृष्टांत कसा आहे, तर परमेश्वर चतुर्विध दान देतात. कशाच्या माध्यमातून, तर या समुद्राच्या माध्यमातून. परमेश्वर चंद्र सूर्यापासून आणव कशापासून, तर या समुद्राच्या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे. इंद्रादिकाची फळे ते च्युत म्हणते बोलले ती कशामुळे, या समुद्राच्या दृष्टांतामुळे. चैतन्य विद्या आदि करून अच्युतपद बोली जे म्हणजे चैतन्य विद्या सोडून बाकीचे परमेश्वर प्राप्ती अच्युतपद आहे या समुद्राच्या दृष्टांताप्रमाणे. म्हणून ते म्हणतात की जी ब्रह्मविद्या आहे, एक विद्या ते ब्रह्मविद्या कशी आहे, ते या समुद्राच्या दृष्टांताप्रमाणे आपण समजून घ्यावी. केवळ वेदे कैवल्याची प्राप्ती कशाने होते, तर या समुद्राचा दृष्टांत जर आपण विचार केला तर तुम्हाला ती कळेल की परमेश्वराची प्राप्ती कशी आहेत. म्हणून अशा प्रकारचा अन्वय आता आपण याचा अर्थ लावणार आहे की समुद्राचा दृष्टांत जो आहे त्या समुद्राच्या दृष्टांताप्रमाणे त्याचा सिद्धांत आपल्याला घडवायचा आहे. म्हणून त्यांचा समुद्र या स्थानी उभय दृश्य अवतार. समुद्र आहे, ज्ञानाचा समुद्र आहे. तो कुठेही जा, ज्ञानच भरलेला आहे त्याच्या ठिकाणी. ते तर कौनी एक दृष्टार्थी म्हणजे कोणी एक दृष्टार्थी, जसा श्रीप्रभू बाबाजवळ ब्राह्मण एक आला, तो मला आसू पाहिजे, माझ्या मुलीचं काय करायचं आहे, लग्न करायचं आहे, याला म्हणतात दृष्टार्थी. आपणही मंदिरात येतो, विळा ठेवतो, माझ्या मुलीचं काय पाहिजे, लग्न झालं पाहिजे, माझ्या मुलाचं लग्न झालं पाहिजे. पण हे विळे ठेवत असताना जर आपण परमेश्वराच्या निष्काम भावनेने जर एखादा विळा ठेवला तर हेही काम होईल आणि तेही काम होईल. परमेश्वराला मागायचं नसतं,
परमेश्वर देतो. परमेश्वरला कळतं, परमेश्वराला काहीच मागायचं नाही, परमेश्वराची फक्त भक्ती करायची म्हणजे परमेश्वर आपोआप आपल्याला हे देतो. तो अंतर्यामी आहे, त्याला सांगायची काही गरज नाही. म्हणून आमचे गोसावी, आमच्या गोसाव्यांच्या जवळ कानशेचा ब्राह्मण दृष्टार्थी होता. त्यांनी काय मागितलं? सुने हाती तक्र भात दे, अशा प्रकारचं मागितलं. पुत्रदान मागितलं. असे जे दृष्टार्थी आहे ते काही कामाचे. एक अदृष्टार्थी आहे. एक कोण आहे? अदृष्टार्थी आहे. पण ते कसे आहे? जसे रामदेव, घाटे हरिभट्ट, पद्मकर नाव भेट्ट, अशा प्रकारचे आहे. ते परत्रार्थी आहे आणि ते काही कामाचे नाही. परंतु जे परत्रार्थी आहे म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीचं चिंतन करणारे असे जे लोक आहेत, जसे भट्टोबाच, महादाईचा, आबाईचा, बाईचा, अशा प्रकारचे जे आहेत ते हे दृष्टार्थी नाही आणि अदृष्टार्थी नाही. हे फक्त परमेश्वराने सांगितलेलं ते काम करायचं म्हणून करतात, याला परत्रार्थी म्हणतात. अशा प्रकारचे ते परमेश्वर आहे. कवडे शिल्प, कवडे काय आहे तर त्यांनी सांगितलं दृष्टपर सुख. दृष्टपर थोडंसं सुख याला कवडा म्हणतात. त्याच्याने ते संतुष्ट होतात, परमेश्वरापासून भेटलं. आणि या समुद्री एक काय म्हणतो, काय नशे म्हणून तो परमेश्वराजवळ माणिक मोती म्हणजे काय आहे? देवता फळे. देवता फळ्याचा मागतो, तेनेची धाले जातो, त्याच्याने हे करता. परंतु जे पराश्रेय आहे, जे खरोखर परनिष्ठाचा विचार करणारे आहे, ते जसे ते रत्नाचा उद्यमाचा विचार करणारे होते, तशा प्रकारचे अदृष्टपर विचार करणारे आहे. ते उद्यम त्या परमेश्वराच्या ठिकाणी काय करतात? ज्ञानाप्रेमाचा हे करतात आणि म्हणतात की पुनसंबंध या माध्यमातून ज्ञान आणि प्रेम परमेश्वर त्यांना देतात आणि पुनसंबंधाला पात्र करतात आणि ते रायाशी भेटती. खरोखर ते पुनसंबंध ते रत्न घेऊन राजाला भेटतात, तशा प्रकारचे सिद्धांती रायाशी भेटते म्हणजे परमेश्वराला त्या पुनसंबंधी काय होतात? भेटतात. आणि जो जन्मक्षेपी त्याशी परमेश्वर पुनरूपी आपला संबंध देते. रावो रत्नपारखी बोलवी. रावो काय करतो? रत्नपारखी बोलवतो. तसं सिद्धांतामध्ये रत्नपारखी बोलवतो म्हणजे काय तर याला पुनसंबंध आल्यानंतर अपरोक्ष सामान्य विशेष ज्ञानी याला बोलवतात आणि म्हणतात या जीवाला काही रूप किजत आहे. हा जो आलेला रत्न आहे याला आपण काय किंमत द्यायची, अशा प्रकारचा पुनसंबंधी प्राप्त आलेल्या जीवाला परमेश्वर या तीन ज्ञानियाला बोलून विचारतात. मग ते म्हणते याशी काही रूप नाही. हा पुनसंबंधाला पात्र झाला ना, याला काही रूपच नाही. याला याशी जो रूप करील त्याच्या जिव्हे कुष्ठ लागेल. हा एकदम योग्य झालेला आहे. आणि कुष्ठ लागेल म्हणजे अयोग्यता लागेल, तथा त्याची जीभ झडेल म्हणजे अपात्रता येईल. आपण अशी पुनसंबंध गेलेला जो पुरुष आहे त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. ते तीन जे म्हणतात की यांना रूप काही नाही, जो करेल त्याला अयोग्यता अपात्रता लागेल. म्हणून हे अमौलिक रत्न आहेत आणि यांना परमेश्वराची प्राप्ती अधिकारानं रूप मोक्ष म्हणा का ईश्वराची प्राप्ती म्हणा ती व्हावी, अशा प्रकारे म्हणतात. कारण हा कसा आहे? पूर्वीच्या काळात येणे बोधे बोधवंता, जे स्वस्थता तिचे चैतन्य विद्यावंत नाही, असा जो सुखिया श्रीमंताच्या घरी जन्मला आणि माया कृपा व्यतिरिक्त परमेश्वर त्यांना सकळी दाना करती दान करतात, शक्ती दान करतात. अधिकार त्याचा पाहून त्या दृष्टार्थी अदृष्टार्थीयाला केतुले एक दिसपर्यंत खावया झाले. त्याला किती दृष्टार्थीयाला काही दिवस खायला भेटले, पण याला जे आलं पूर्व रूप नाही, पुनर्जन्मचे नाही. पुनर्जन्मचे नाही म्हणजे सदा सदोदित परमेश्वराच्या आनंदामध्ये हा रममान राहील. म्हणून देवतेच्या विद्या जर झाल्या तर देवतेच्या विद्या कशा काही दिवस खायला मिळेल आणि खायला मिळाल्यानंतर त्या गुडबेली कधी संपून जाईल कळणार नाही. परंतु हा परमेश्वराची जी प्राप्ती आहे, जशी ब्रह्मविद्येचा व्यापार करायचा, जसे ते लोक हिऱ्याचा व्यापार करतात, अनमोलिक रत्न प्राप्त करतात आणि त्यांचं जीवन निर्वाह करतात, तसा सुद्धा आपण या ब्रह्मविद्या समुद्राच्या दृष्टांतानुसार परमेश्वराची प्राप्ती प्राप्त करावी आणि सदोदित आपलं जीवन त्या परमेश्वराला अर्पण करून हमेशा सांगायचं की या चक्रामध्ये आम्ही पडलेलो आहे. हे चक्र
खूप दुःखरूप आहे. याच्यामध्ये आज मनुष्याचा जन्म भेटलेला आहे, उद्या भेटेलच काही सांगता येत नाही. कारण आपण अनेक प्रकारची कर्म जोडलेली आहे आणि हे कर्म जोपर्यंत नासत नाही आणि हा नासणारा फक्त परमेश्वरच आहे. आणि आपल्याला सुद्धा अप्रोक्ष ज्ञानी, सामान्य ज्ञानी, विशेष ज्ञानी आणि आपल्याजवळ यावं आणि आपली अशा प्रकारे काय करावी, अनमूलक माहिती घ्यावी की अशी रूप काही तसं तुम्ही पात्र व्हा, अशी अपेक्षा करतो ना आजचं हे संपलं असं जाहीर करत. धन्यवाद.